मी साइन केली आहे, तूही करून टाक, म्हणजे मला बाकी फॉर्मॅलिटी स्टार्ट करता येतील. अहो, घटस्फोटाची नोटीस. काय? व्हॉट? सिंचना काय हे? आणि याचा अर्थ तुम्हाला हो हॅरी, मला नाही वाटत की माझ्याकडे अजून काही दुसरा ऑप्शन आहे. पण का सिंचना? तुमचं एकमेकांवर प्रेम आहे ना? सिंचना अगं असं काय करतेस? अरेंज मॅरेज वाले सुद्धा जुळवून घेतातच ना. सिंचना मला कळत नाही, कुठल्या संसारात अडचणी येत नाही, पण मग हा एकच मार्ग आहे का? काही दुसरा विचार नाही का करता येणार आपल्याला? अजून काय विचार करणार आई? तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की हॅरीने किती मोठा स्कॅन्डल केलाय. उद्या उठून त्याने अजून काही केलं तर मी कोणाकडे जाऊ, काय करू? एनिवेज, मला पप्पा आणि आजींनी सांगितलंय की डिवॉर्स घेण्यातच शहाणपण आहे. त्याने तर हेही स्पष्टपणे सांगितलंय की इथून पुढे ह्या फॅमिलीशी कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत. सिंचना, अगं असं कसं म्हणतेस तू? तुला माहितीये ना, या घरात आल्यापासून आम्ही तुला कधीही सून म्हणून नाही वागवलं. अगं आमच्या लेकीप्रमाणेच वागवलंय ना आम्ही तुला. मग संबंध असे तोडून कसे टाकता येतील? मग ह्याचा विचार आधी हॅरीने करायला हवा होता ना. तू अगदी तुझं डिसिजन झाल्यासारखंच बोलतीये. हो, कारण माझा डिसिजन झालाय हॅरी. ते पेपर्स ओपन करून बघ, मी ऑलरेडी सिग्नेचर्स केलेत. तुझ्या तेवढ्या राहिल्यात त्या करून टाक. या म्हणजे हेच राहिलं होतं. संतोष, तुझा विचार बदलणारच नसेल तर मी तरी फोर्स करून काय करू? खरं तर तसा अधिकार सुद्धा मी गमावूनच बसलोय. मला माहिती आहे मी खूप मोठी चूक केली आणि आत्ता माझ्या आयुष्यात कोणी राहावं ही बळजबरी सुद्धा मी कोणाला करू शकत नाही. एक मिनिट तू थांब जरा, मी बोलते आई तिच्याशी. एक मिनिट, बरोबर आहे तिचं. खरं तर आता मी सिंचनासारख्या जोडीदाराला डिझर्व करत नाही. ठीक आहे, तुझा निर्णय झालाच आहे तर मी करतो सही. हरीश, अरे समजतोस काय तू स्वतःला? स्टॉप इट हॅरी. तू खरंच सही करायला निघालास? अगं आता तूच म्हणालीस ना, तुझा निर्णय झालाय, तुझ्या सह्या सुद्धा झाल्या आहे, म्हणून करतोय. दिस वॉज युअर टेस्ट हॅरी. तुला खरंच असं वाटतं की मला तुझ्यापासून डिवोर्स हवाय? नकोय का? मला सुद्धा नको आहे ग हनी, कारण तुला चांगलं माहितीये माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. पण आता खरंच मला असं वाटायला लागले की मी तुला डिझर्व करत नाही. मग स्वतःला डिझर्विंग बनव हॅरी. मला तुझ्यापासून जर डिवोर्स हवा असता तर तुम्ही कधीच घेऊन मोकळी झाली असते. तू आजपर्यंत इतक्या चुका केल्यास, मी तुला कधीच सोडून गेले असते. यू इडियट. मी तुझ्या सगळ्या चुका माझ्या पोटात घेतल्या का? कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर. कसं आय लव्ह यू. सोडून जाणं सोपं आहे, इव्हन डिवोर्स घेणं सोपं आहे, पण मला ते वेळेस चूज करायचे नाहीयेत. मला हवंय की जेव्हा मी हे डिवोर्सचे पेपर तुझ्या समोर टाकले ना, तेव्हा तू म्हणावंस की हे पेपर फाडून दे. मला हवंय की तू मला विचारावंस की मी स्वतःमध्ये काय बदल करू हनी, म्हणजे तू मला सोडून जाणार नाहीस. मलाच काय, तू तुझ्या आई बाबांना विचार, वीणा वहिनींना विचार, ह्या घरात कोणालाही विचार. असा कसा आहेस रे तू? समोर पेपर आले नाही की निघाला साइन करायला. सिंचना, बाळा म्हणजे तुला तुला हरीशला घटस्फोट द्यायचा नाहीये ना? ऑफकोर्स नाही आई. तो चुकला म्हणून तुम्ही त्याच्याशी नातं तोडलत का? का नाही तोडलं? कारण तुम्ही त्याची आई आहात. किती काहीही झालं तरी आई आणि मुलाचं नातं कधी तुटत नाही. तसंच आमचं नवरा बायकोचं नातं हे एका सिग्नेचरने का तुटावं? आई आणि मुलांची भांडण होत नाहीत का? तसंच आमचं नातं असायला काय हरकत आहे? लक्ष्मी, आत्ता कळतंय आपली सून आपल्या कल्पनेपेक्षा खूप जास्त समजूतदार आहे. अगदी खरंय, आपली सून आहेच गुणाची. आई,
मी देवापुढे साखर ठेवते. हो. वाईटातून चांगलं व्हायचं म्हणतात ना, ते असंच. आलेच. काय सारखी साखर साखर काय स्वस्त आहे? गेली. म्हणजे थोडक्यात काय, हरीशने ड्रग्सचा स्टंट केला, हिने डिवोर्सचा स्टंट केला. वा मस्त हा, दोघांनी मस्त स्टंट केले. आता हे स्टंट करत राहा सतत आणि त्याचा रील करा, नाही का? तसंही तुम्ही घरघंटीच्या वेळी आई आणि वीणाला रील करायचं शिकवलंच आहे ना, ते आता तुम्ही करा. रील करा, मग व्ह्यूज मिळतील आणि पैसे पण मिळतील, नाही का? हा तर गप्प राहशील का आता? काहीतरी चांगलं होतंय म्हटल्यावर प्रत्येक वेळेस तुला विस्का करायलाच हवा का रे? काय चुकीचं बोललो, खरंच पैसे मिळतात. का ग, काय झालं? तुम्ही अजून माझा पूर्ण डिसिजन ऐकूनच घेतला नाही. आणि आलो घरी. चला पोहोचलो घरी. आनंदी सावकाश उतरा आता. आई तू का उतरलीस? मला अजून बसायचंय. काय झालं कुंडे? असं काय करतेस वेडाबाई? आपण दिवसभर तुला हवं ते सगळं केलं की नाही आता? काय झालं? अजून एक राऊंड मारायची? पण राऊंड मारून परत घरीच जायचंय ना. असं काय करतेस आनंदी? आपण दिवसभर तुला हवं ते सगळं केलं की नाही? पण अगं आई आता संध्याकाळ झाली, मग तुम्हाला परत मला बाय करावंच लागणार ना. अरे बघा ना आई बाबा, या फ्रॉकला पण तुम्हाला सोडून नाही जायचंय. आनंदी, बाबांकडे नाही जावं असं वाटत आहे तुला? नाही गाई, मला जायचंय, पण मला तुमच्या सगळ्यांसोबत राहायचंय. सारखं ह्याला चूज करायचं मग त्याला चूज करायचं, पण मला असं नाही आवडत. आनंदी बाळा, तू खरंच खूप गुड गर्ल आहेस आणि तुझ्या बरोबरचा वेळ संपला ना की आम्हाला पण खूप वाईट वाटतं खरंच. मग आपण सगळे एकत्र राहूया ना, मन सगळ्याला बरं वाटेल. गुंड्या, तसं नाही होऊ शकत बा. का नाही होऊ शकत? मोठी झालीस ना, कळेल तुला. मला नाही मोठं व्हायचं. तुमच्यासारख्या मोठ्या माणसांना असे इझी सोल्युशन अजिबात सुचत नाही. पण मला तुम्ही तिघेही हवे आहात. ती बरोबर बोलीस. मग मोठ्या माणसांना प्रॉब्लेमचं इझी सोल्युशन कधीच कळ. आम्हाला पण तुझ्यासारखं लहान होता आलं असतं ना तर आम्ही लगेच लहान झालो असतो.